त्यांनी हो सांगितलं हो बसा अध्यक्ष महोदय, पण ते जे आम्हाला शासनाकडनं जे भूसंपादनासाठी जोपर्यंत आम्हाला निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते भूसंपादन होत नाही. जसं त्यांनी सांगितलं की भोसरी ते इंद्रायणी नदी 69% फक्त ॲक्विजिशन झाले. एक जवळजवळ 30% आपल्याला 31% अवॉर्ड करायचं. तर त्याच्या संदर्भातला निधी आमच्याकडे उपलब्ध नाही. PMRDच्या संदर्भामध्ये सुद्धा तीच भूमिका आहे. इंद्रायणी नदीपासून तर खेडपर्यंत असे बरेच छोटे छोटे पॅच आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्विजिशन करायचं, पण आमच्याकडे तशा संदर्भातला काहीच नाही, निधी नसल्यामुळं ते ॲक्विजिशन होत नाही. तर त्या संदर्भामध्ये आपण मंत्री महोदय या संदर्भामध्ये योग्य असं काहीतरी निर्णय राज्य शासनाकडनं किती दिवसात येईल, म्हणजे त्या दिवसाने हे होईल अशा संदर्भातले आमचा एक प्रश्न आहे, तेवढा क्लिअर करा. माननीय अध्यक्ष महोदय, जे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत आणि ज्याच्याकरता ॲक्विजिशनचा निधी राज्य सरकारने द्यायचा आहे तो आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. त्या संदर्भात मी स्वतः एक बैठक घेईन आणि तो आवश्यक निधी आपण देऊ. काही निधी हा महानगरपालिकेला स्वतःला त्या ठिकाणी खर्च करायचा आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेकडनंही तो वेगानं ॲक्विजिशन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करू. जिथे PMRDचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये PMRD आणि राज्य सरकार मिळून ॲक्विजिशन करता जो काही निधी लागेल तो निधी आम्ही उपलब्ध करून देऊ.